ऑफिशियली आपण आता एक्लिप्सेसच्या सीझनमध्ये जाणार आहोत. म्हणजे ग्रहणाचा जो 19 जुलैला खूप पॉवरफुल दिवस आहे. त्या दिवशी काहीतरी राजकीय कन्फ्रंटेशन्स म्हणजे काहीतरी वादविवाद समोर येतील किंवा एखादा मोठा सार्वजनिक मुद्दा सुद्धा सरफेसवर येणार. 23 ते 25 जुलै हे दिवस आपल्याला इमोशनली खूप इंटेन्स असू शकतील. म्हणजे रोलर कोस्टर राईड सारखं थोडंफार होईल. शेअर्ड मनी म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर पैसे शेअर करतो, मग ते घरातले असतील, बँकेबरोबर असेल किंवा इतर कुणाचे असतील, म्हणजे कॉमन फॅक्टर मनी असेल आपल्यामध्ये, तर तिथे काहीतरी घामुळे आपल्या भावना खूप उच्चेच्या असणार आहेत त्या दिवसात. की ॲज अबव सो बिलो, म्हणजे वरती जे घडतं त्याचंच प्रतिबिंब खाली असतं. त्यामुळे हे घडवून आणलंय ह्या सगळ्या प्लॅनेटरी ॲस्पेक्ट. आपल्या भ्रामक कल्पना आणि रियालिटी किंवा आपली स्वप्न आणि वास्तव ह्या सगळ्याच्या रिलेटेड हा संघर्ष जास्त असू शकतो. हा काळ आपल्याला घर, प्रॉपर्टी, आपले आई वडील, आपली मुलं किंवा आपल्या रूट्स जे काही आहेत, मुळं आहेत, त्याच्याशी संबंधित काहीतरी महत्त्वाचे निर्णय आपण नॅशनलिझम किंवा एक इमोशनल पब्लिक मेसेजिंग पण त्या दरम्यान वाढू. लोकांच्या इमोशनल शक्ती खूप जास्त असणार आहे. लोक विरुद्ध सत्ता ही स्टोरी पुन्हा एकदा ड्रामॅटिकली बाहेर येऊ शकते. राष्ट्रीय आवाज हा खूप मोठा असणार आहे. भारताचा आवाज मोठा असणार आहे. मग तो जनतेचा पण असेल आणि नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टमध्ये आपण जुलैचा उत्तरार्ध डिस्कस करणार आहोत. म्हणजे 16 ते 31 जुलै या काळातल्या ग्रहांची स्थिती आपण डिस्कस करणार आहोत. आता 17 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतोय आणि यावर्षी हा कर्क राशीतला प्रवेश जरा स्पेशल असणार आहे, कारण ऑलरेडी कर्क राशीमध्ये गुरु आहे आणि तिथे तो उच्चेचा आहे. त्यामुळे तिथेच आता सूर्य जाणार आहे. ते दोघं एकमेकांपासून फक्त 8 ते 9 डिग्रीच्या अंतरावर असणार आहेत. त्यांची युती होईल, पण त्याला जरा वेळ असेल. महिन्याच्या अखेरीला ती युती असणार आहे. त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. त्यामुळे सूर्याचा कर्क राशीतला प्रवेश थोडासा स्पेशल असणार आहे आणखी एका कारणासाठी, कारण कर्क राशी भारताच्या स्वातंत्र्याच्या पत्रिकेमध्ये खूप महत्त्वाची आहे. भारताच्या स्वातंत्र्याची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये साधारण 6 ग्रह कर्क राशीत आहेत. नक्कीच भारताचं जे तिसरं घर आहे, जिथे हे 6 प्लॅनेट्स कर्क राशीत आहेत, ते खूप हायलाईट होणार आहे. त्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने डिस्कस करणारच आहोत. आणि आणखीन एक म्हणजे सूर्य जेव्हा आता कर्क राशीत प्रवेश करतोय तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ऑफिशियली आपण आता एक्लिप्सेसच्या सीझनमध्ये जाणार आहोत. म्हणजे ग्रहणाचा जो कालखंड आहे त्याच्यात आपण ऑफिशियली प्रवेश करणार आहोत, कारण 12 ऑगस्टला कर्क राशीमध्येच सूर्यग्रहण होणार आहे. त्याविषयी आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. सूर्य कर्क राशीत जातो तेव्हा आपलं घर, आपलं कुटुंब, आपली देशभक्ती, आपली मातृभूमी, आपलं इमोशनल वर्ल्ड, पाणी, अन्न आणि आपली ओव्हरऑल इमोशनल सेफ्टी या गोष्टींवर खूप फोकस येत असतो. त्यामुळे हा जो काही सीझन आहे, म्हणजे हा जुलैपासनं ते ऑगस्ट मिडपर्यंतचा जो काही काळ असणार आहे, त्यावेळेस ह्याच सगळ्या थीम रिलेटेड काही ना काहीतरी घडणार आहे. आता 19 जुलैला खूप पॉवरफुल दिवस असणार आहे. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं की एक मायनर ग्रँड ट्राईन म्हणजे एक छोटासा त्रिकोण तयार होतोय आउटर प्लॅनेट्समध्ये, म्हणजे प्लुटो, नेपच्यून आणि युरेनस यांच्यामध्ये, जी अतिशय दुर्मिळ घटना आहे आणि ती आपण गेले 1.5-2 वर्ष झाले अनुभवतोय. आता त्याची ही सेकंड हिट आहे, म्हणजे दुसऱ्यांदा ते या फॉर्मेशनमध्ये एका डिग्रीवर एकत्र आलेले आहेत. तर हे जे काही फॉर्मेशन तयार झाले त्याला गुरु पुन्हा एकदा एक ॲम्प्लिफाय करणार आहे किंवा त्याला एकदा फोकसमध्ये परत एकदा आणणार आहे. तर ते कसं आता ते बघूयात आपण. म्हणजे गुरु एकाच वेळेला या 3ही प्लॅनेट्सशी एक महत्त्वपूर्ण संवाद साधणार आहे आणि ते जी काही थीम आणलेली आहे त्या त्रिकोणाने ती पुन्हा एकदा फोकसमध्ये आणणार आहे. हा प्लुटोला जो मकर राशीमध्ये आहे त्याला थेट प्रतियोग करतोय, म्हणजे डायरेक्ट अपोज करतोय. गुरु हा कर्क राशीत उच्चेचा असतो आणि त्यामुळे असं होणार आहे की सर्वसामान्य लोकांची जी काही इमोशनल पॉवर असते, भावनिक शक्ती ज्याला आपण म्हणतो, ती खूप ॲम्प्लिफाय होणार आहे, ती खूप मोठी होणार आहे. आणि मकर राशीतला प्लुटो म्हणजे काय, तर वेगवेगळ्या देशांमध्ये जी काही आता सरकार स्थापन झालंय ती सरकार किंवा गव्हर्नमेंट,
कॉर्पोरेशन्स, बिग कॉर्पोरेशन्स, एक डीप पॉवर स्ट्रक्चर जे आहे सोसायटीमधलं ते आता प्लुटो रिप्रेझेंट करतोय किंवा त्याच्यात बदल घडवून आणतोय. आणि असे दोघं जेव्हा समोरासमोर येत आहेत त्याचा अर्थ अगदी क्लिअर दिसतोय की सामान्य जनतेची एक पॉवर वर्सेस सरकार किंवा सत्ता, अशी ही एक थीम तिथं दिसूच्या दृष्टीने हे महत्वाचं का आहे तर कर्क रास ही भारताच्या पत्रिकेमध्ये खूप जास्त प्रॉमिनंट आहे. त्यामुळे त्या दिवशी काहीतरी राजकीय कन्फ्रंटेशन्स म्हणजे काहीतरी वादविवाद समोर येतील किंवा एखादा मोठा सार्वजनिक मुद्दा सुद्धा सरफेसवर येऊ शकतो. दुसरं असं की हाच कर्क राशीतला गुरु मीन राशीतल्या नेपच्यूनला ट्राईन अस्पेक्ट करतोय, जो खूप इझी आहे. म्हणजे गुरु आणि नेपच्यून हे दोघंही मीन राशीचे स्वामी आहेत आणि ते दोघं एकमेकांशी चांगले संवाद साधतायत. त्यामुळे त्याचा अर्थ काय होतो तर लोकांची ओव्हरऑलच स्पिरिच्युअलिटी, एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे आपल्या एकत्रित जी काही पॉझिटिव्हिटी असते, पॉझिटिव्ह भावना असतात त्या, किंवा एक कंपॅशनची लाट येणं, एक दया, सहानुभूती, ह्या सगळ्याची एक लाट येणं, ह्या सगळे प्रकार ह्याच्यामुळे घडणार आहेत. आणि तिसरं म्हणजे गुरु वृषभ राशीतल्या युरानसला सेक्स्टाईल अस्पेक्ट करतो. आणि युरानस बघितला तर भारताच्या पत्रिकेमध्ये तो असेंडंटला कंजंक्ट आहे, म्हणजे लग्नस्थानाशी त्यांनी युती केलेली आहे, जवळ आहे अगदी त्याच्या. त्यामुळे युरानस हा टेक्नॉलॉजीचा प्लॅनेट आहे आणि तो वृषभ राशीत आहे. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चरल इनोव्हेशन किंवा नवीन फायनान्शियल सिस्टीम याच्यात काहीतरी नवीन ब्रेकथ्रूज मिळण्याची शक्यता आहे. किंवा कदाचित आपले जे रिसोर्सेस आहेत वापरण्याच्या नवीन पद्धती पण आणल्या जाऊ शकतात. म्हणजे ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे भारतामध्ये एखाद्या मोठ्या समस्येसाठी नवीन उपाय, टेक्नॉलॉजी वापरून एखादा नवीन उपाय प्रत्यक्षात आणले जाऊ शकतात आणि त्यासाठी जनतेचा खूप सपोर्ट मिळू शकतो. टेक्नॉलॉजी बेस्ड सोल्युशन पुढे येण्याची शक्यता आहे. म्हणजे 19 जुलैच्या आसपास जी काही थीम असणार आहे त्यामुळे भारतासाठी लोकांची सुरक्षा, अन्न, पाणी, शेती, घर बांधणी किंवा पब्लिक वेलफेअर आणि आर्थिक प्रगती ह्या सगळ्या बाबत काहीतरी महत्त्वाचे निर्णय किंवा चर्चा पुढे येऊ शकते. म्हणजे हा जो मायनर ग्रँड ट्राईन, तो जो काही त्रिकोण ह्या आउटर प्लॅनेट्सनी फॉर्म केला आहे तो आतापर्यंत सगळ्या जुन्या मोडकळीला आलेल्या सिस्टीम, स्ट्रक्चर्स, गव्हर्नमेंटमधली असतील, समाजातली असतील किंवा आपल्या आयुष्यातली असतील, त्या जुन्या सिस्टीम ज्या आता काही उपयोगाच्या नाही आहेत त्या बाजूला करून हळूहळू नवीन सिस्टीम्स उभ्या करतोय. तर त्यालाच गुरु हे खूप मोठ्या प्रमाणात ॲम्प्लिफाय करणार. 23 ते 25 जुलै हे दिवस आपल्याला इमोशनली खूप इंटेन्स असू शकतील, म्हणजे रोलर कोस्टर राईड सारखं थोडंफार होऊ शकतं. जुलैला मंगळ वृषभ राशीत असेल आणि तिथनं तो ब्लॅक मून लिलिथ जे वृश्चिक राशीमध्ये आहे त्याला अपोज करणार आहे. ते एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकणार आहेत. आता ब्लॅक मून लिलिथ हा काही ग्रह नाहीये, तर हा चंद्राचे जे परिभ्रमण कक्षा आहे, ज्या कक्षेवरनं चंद्र फिरतो त्यातला असा पॉइंट आहे की जिथं तो सगळ्यात जास्त अंधारात असतो, डार्केस्ट पॉइंट म्हणतात, म्हणजे तिथं त्याला कुठला सूर्याचा अजिबात प्रकाश मिळत नसतो. तो पॉइंट म्हणजे ब्लॅक मून लिलिथ असतो. तर ब्लॅक मून लिलिथ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशा गोष्टी रिप्रेझेंट करते की जिथे खूप रिबेलियस भावना असतात, आपण खूप सहन केलेलं असतं आणि आता ते सहन करण्याची आपल्याला अजिबात इच्छा नसते, जे सत्य आहे ते प्रखरपणे मांडलं जातं, बोललं जातं, अशा फिलिंग्स हे ब्लॅक मून लिलिथ रिप्रेझेंट करत असतं. आणि त्यावेळेस ती वृश्चिक राशीत असणार आहे आणि वृश्चिक रास ही अजूनच इंटेन्स असते, खूप डीप सिक्रेट्स किंवा हिडन पॉवर दाखवणारी रास आहे. डीप सायकोलॉजिकल वुंड्स पण त्याच्यातनं, म्हणजे जखमा, डीप सायकोलॉजिकल जखमा किंवा भावना सुद्धा बाहेर काढणारी ही रास असते. त्यामुळे इथे ब्लॅक मून लिलिथ खूप जास्त प्रमाणात पॉवरफुल असणार आहे. ब्लॅक मून लिलिथ ही आपली साधारणतः कालीची जी एनर्जी असते ना त्याच्याशी मॅच होणारी एनर्जी आहे. काली कशी प्रखर असते, तिला कुठलंच हे मान्य नसतात, बंधनं मान्य नसतात, तर तशी काहीतरी त्या फिलिंग देणारी ही ब्लॅक मून लिलिथची एनर्जी असते आणि ती वृश्चिक राशीत आहे. त्यामुळे खूप डीप डार्क पॉवर बाहेर येऊ शकते आणि त्यातनं वृषभ राशीतला मंगळ त्या अपोज करणार आहे. म्हणजे ह्या आस्पेक्ट जेव्हा चालू होईल तेव्हा
आपला दाबून ठेवलेला राग, एक मत्सर, पॉझेसिव्हनेस किंवा नात्यांमध्ये कंट्रोल असावा, हे सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात. किंवा नात्यांमधला जो काही पॉवरचा इम्बॅलन्स आहे तो पण बाहेर येऊ शकतो. आणि मंगळ वृषभ राशीत असल्यामुळे त्याच्या थीम काय आहेत वृषभ राशीच्या, तर आपले पैसे, म्हणजे आपल्या आर्थिक बाबी, आपलं सेफ्टी, आपली इमोशनल सेफ्टी, आपलं फिजिकल बॉडी, आपलं शरीर, नंतर आपली जी काही मालमत्ता आहे ती, आणि आपली मूल्य, हे सगळ्याच्या बाबतीत काही ना काहीतरी इश्यूज बाहेर येऊ शकतात. आणि त्या सगळ्याच्या बाबतीत आपला जो काही स्टँड असेल तो खूप असा डिफेन्सिव्ह असेल, बचावात्मक असेल, किंवा एक हट्टीपणा असेल त्याच्यामध्ये, की मान्य नाही करणे किंवा ते त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस नाही करणे, असा कुठेतरी त्यामध्ये तणाव होऊ शकतो. आणि लिलिथ वृश्चिक राशीत असल्यामुळे एक काहीतरी सिक्रेट्स ह्याच्या रिलेटेड बाहेर येऊ शकतात, किंवा काहीतरी इमोशनल मॅनिप्युलेशन बाहेर येऊ शकतं. आणि नात्यांमध्ये हा कंट्रोल असावा याची एक तीव्र इच्छा पण त्याच्यामध्ये असू शकते. त्यामुळे ह्या दरम्यान उगाचच काहीतरी वादांमध्ये पडायचं नाहीये, किंवा भांडणं करायची नाहीयेत, किंवा एक रिव्हेंजस किंवा सूड घेण्याची भावना असते आपल्याला, तसं काहीही त्यावेळेस अजिबात एंटरटेन करायचं नाहीये. त्या भावना सोडून द्यायच्यात मनात आल्या तरी. आणि काहीतरी इम्पल्सिव्हली खर्च पण करावासा वाटेल तर तोही आपण टाळला तर बरं होईल. आणि शेअर्ड मनी, म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर पैसे शेअर करतो, मग ते घरातले असतील, बँकेबरोबर असेल, किंवा इतर कुणाचे असतील, म्हणजे कॉमन फॅक्टर मनी असेल आपल्यामध्ये, तर तिथे काहीतरी घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही. पण जिथे आपण आत्तापर्यंत खूप शांतता राहावी म्हणून स्वतःच्या गरजा दाबून ठेवल्या होत्या, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळं सहन केलं होतं, तिथे मात्र आपण शांतपणे, ठामपणे आपल्या बाउंड्रीज दाखवून द्यायच्या आहेत, नात्यांमध्ये मर्यादा दाखवून द्यायच्या आहेत. आणि तसं केलं तर ह्या आस्पेक्टचा उपयोग आपण सकारात्मक दृष्टीने करू शकतो. म्हणजे जे आत्तापर्यंत सहन केलंय ते चुकीचं असेल तर त्याबाबत नक्कीच बोललं गेलं पाहिजे. आणि कुठलीही रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण विचारलं पाहिजे की इथे एक्झॅक्टली मला काय प्रॉब्लेम झालाय, कुठं हे सल आहे, कुठं दुःख वाटतंय मला, काय खुपतंय मला, हे विचारलं पाहिजे. किंवा कुठली गोष्ट बदलली पाहिजे आहे, हे एक ऑनेस्टली आपण त्याचा रिव्ह्यू करायला पाहिजे, प्रामाणिकपणे ती ओळखली पाहिजे. इथे ब्लॅक मून लिलिथ आपल्याला खूप मदत करू शकते. तर अशा प्रकारे हा आस्पेक्ट चा उपयोग केला गेला पाहिजे. 24 जुलैला बुध मार्गी जाणार आहे. तो मागच्या महिन्यापासून वक्री गेला होता, तर 24 जुलैला तो मार्गी जाणार आहे. पण ज्या दिवशी तो मार्गी जातो त्या दिवशी त्याचं एनर्जीज खूप अशा स्कॅटर्ड किंवा जास्त प्रखर असतात. त्यामुळे त्या दिवशी तो कदाचित जास्त गैरसमज निर्माण करू शकतो, किंवा जास्त मिसकम्युनिकेशन पण होऊ शकतं. त्यामुळे एक आठवड्याचा काळ त्याच्यानंतर साधारणतः जाऊ दिला तर त्याच्यानंतर आपल्याला काही महत्त्वाची खरेदी असेल, काही करार साईन करायचे असतील, किंवा काही व्यवहार करायचे असतील, तर एक आठवड्यानंतर आपण हळूहळू ते सुरू करू शकतो. कारण बुध मार्गी झाल्या झाल्या त्याच्या नॉर्मल स्पीडला येत नाही, तर त्याला साधारणतः एक 4 ते 5 दिवस लागतात तो नॉर्मल त्याचा जो रेग्युलर स्पीड आहे त्याला यायला. त्यामुळे आपण हे 4-5 दिवस जर का सोडले तर त्याच्यानंतर आपल्याला आपले महत्त्वाचे व्यवहार करता येऊ शकतात. 24 आणि 25 जुलैला एकादशी आहे. एकादशी सुरू होती 24 जुलैला आणि 25 जुलैला ती चालू असणार आहे. आषाढी एकादशी आहे, वर्षातली खूप मोठी एकादशी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. आणि त्याच दिवशी खूप एक एक्स्ट्राऑर्डिनरी एक अलाइनमेंट होतीये, कॉस्मिक अलाइनमेंट होतीये. महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा स्पिरिच्युअल इव्हेंट असतो, आणि नेमकं त्याच दिवशी आकाशामध्ये एक सुंदर वॉटर ग्रँड ट्राईन तयार होणार आहे. म्हणजे सगळ्या जलतत्वाच्या राशी एकमेकांना खूप सुंदर आस्पेक्टमध्ये एकत्र येऊन एक छानसा त्रिकोण तयार करणार आहेत. चंद्र तेव्हा वृश्चिक राशीत असेल, सूर्य आणि गुरु खूप एकमेकांच्या जवळ असतील आणि ते कर्क राशीत असतील, आणि मीन राशीमध्ये नेपच्यून असेल. ह्या तिघांमध्ये एक्झॅक्टली 120 डिग्रीचं अंतर असणार आहे. हे तिन्ही जलतत्वाच्या राशी आहेत, वृश्चिक, कर्क आणि मीन. त्यामुळे एक हार्मोनियस असा त्रिकोण तयार होतोय. आता वॉटर ग्रँड ट्राईन याला ज्या म्हणतात, जलतत्वातला हा जो काही त्रिकोण आहे त्याच्यामुळे आपल्या भावना खूप उच्चेच्या असणार आहेत त्या दिवशी.
त्यातनं ज्युपिटर आणि म्हणजे गुरु आणि सूर्य जवळ असणार आहेत कर्क राशीमध्ये, तर आपल्या सगळ्या भावना अति अति उच्च कोटीला पोचल्या असतील. आणि त्याच वेळेस हा वारीचा इव्हेंट असणार आहे की सगळ्या पालख्या त्या दिवशी आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचलेल्या असणार आहेत. त्यामुळे हे जे काही कनेक्शन आहे ग्रहांचं आणि खाली घडणाऱ्या घटनांचं, ते किती स्ट्रॉंग असतं हे आपल्याला आज लक्षात येऊ शकतं या आस्पेक्टमुळे. आता चंद्र वृश्चिक राशीत आहे, त्यामुळे सगळ्या ज्या काही एकत्रित कलेक्टिव्ह इमोशन्स ज्या आहेत ते खूप डीप आणि इंटेन्स असणार आहेत. आणि त्याच वेळेला सगळे वारकरी किंवा ओव्हरऑल अख्खा महाराष्ट्र सुद्धा विठ्ठलाच्या नामात तल्लीन होताना दिसणार आहे आपल्याला. ती जी काही डेप्थ आहे, ती जी काही इंटेन्सिटी आहे नाम घेण्याची विठ्ठलाचं, ती वृश्चिकेतला चंद्र आपल्याला देणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीमध्ये एकत्र आहेत, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की गुरु आपली समाजाची किंवा सामान्य जनतेची जी इमोशनल पॉवर आहे ती जास्त ॲम्प्लिफाय करतो इथे. म्हणजे आपली देशभक्तीची भावना असेल, एक सामूहिक आनंद असेल, तो असा उच्च कोटीला पोचणार आहे. म्हणजे लाखो वारकरी एकत्र येऊन जो काही कलेक्टिव्ह आनंद अनुभवतात तो ह्याच एनर्जीशी मिळता जुळता असणार आहे. आणि मीन राशीतला नेपच्यून जो आता वक्री आहे तो काय करतोय, तो आपल्याला आतमध्ये स्पिरिच्युअल क्लॅरिटी देतोय. तिथं आपला अहंकार सगळा विरून जाणार आहे, आपला इगो डिझॉल्व्ह होतोय, एक समर्पणाची भावना देणार आहे, एक सरेंडरन्स आहे तिथे. आणि भक्तीमध्ये आपण पूर्णपणे बुडून जाणार आहोत. म्हणजे वारीचं जे काही सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे की माझं काही नाही, सगळं विठ्ठलाचं आहे, हा समर्पण भाव आपल्याला नेपच्यून देणार आहे. आणि तो वक्री असल्यामुळे त्याच्यात क्लॅरिटी असणार आहे आतमध्ये आपल्याला. म्हणजे आषाढी एकादशी आणि हा जलतत्वातला त्रिकोण हा योगायोग नाहीये. कारण असं म्हणतात की ॲज अबव सो बिलो, म्हणजे वरती जे घडतं त्याचंच प्रतिबिंब खाली असतं. त्यामुळे हे घडवून आणलंय ह्या सगळ्या प्लॅनेटरी ॲस्पेक्ट्सनी की त्या दिवशी म्हणजे आपले संत जे काही होते ते खरंच द्रष्टे होते की त्यांना हे माहिती होतं की वेळोवेळी ह्या सीझनला हे असे ॲस्पेक्ट होत असतात. आणि तेव्हा लोकांच्या सामूहिक भावना अशा उच्चकोटीला जातात आणि त्यातून हे अशी वारीसारखी प्रथा असेल, परंपरा असेल किंवा ही जी काही भक्तीमध्ये तल्लीन होण्याची गोष्ट आहे ही सगळी घडून येते. म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होतीये त्या दरम्यान. म्हणजे लाखो लोक एकाच वेळी एकाच भावनेने त्यावेळेस एकत्र आलेले असतील आणि ते जे काही कलेक्टिव्ह एनर्जीचं फील्ड तयार होणार आहे ते त्या आकाशातल्या एनर्जीशी मॅच होत असणार. त्याच दिवशी सिंह राशीतला जो शुक्र आहे तो वक्री बुधाबरोबर मिथुन राशीमध्ये सेक्स्टाईल करणार आहे. म्हणजे एक क्रिएटिव्हिटी आणि कम्युनिकेशनचा एक सुंदर संगम तिथे होतोय. म्हणजे एक सुंदर एनर्जी फ्लो होतीये. मग त्याच्यामुळे अभंग असतील, भजन असतील, गायनाचे कार्यक्रम खूप रंगणार आहेत तेव्हा. म्हणजे जे काही तोंडातनं भजन निघणार आहे ते खूप प्लीझंट असणार आहे, खूप आनंद देणारं असणार आहे. आणि हे सर्वत्र घडत असणार आहे. ऑफकोर्स महाराष्ट्रातच घडत असणार आहे. आपण दुसऱ्या बाबतीत काय घडणार आहे तेही डिस्कस करणार आहोत. कदाचित त्या दरम्यान असं होईल की जुन्या क्रिएटिव्ह ज्या आयडिया आहेत त्याला नवीन व्हॉइस मिळू शकतो. आणि इतर लोकांसाठी म्हणजे महाराष्ट्रातील बाहेरच्या लोकांसाठी काय घडेल तर 23 तारखेला आपण बघितलं की मंगळ आणि ब्लॅक मून लिलीचं अपोजिशन होऊन एक खूप ताण आला होता, खूप भावना अशा निगेटिव्ह झाल्या होत्या. तर हा जो ग्रँड ट्राईन आहे, वॉटर ग्रँड ट्राईन किंवा जलतत्वातल्या राशींचा ग्रँड ट्राईन, तर त्या सगळ्या भावनांना तो हील करणार आहे. तिथे एक इमोशनल रिलीज मिळणार आहे आपल्याला, खूप मोठं हिलिंग तिथे मिळणार आहे आपल्याला. म्हणजे जिथे महाराष्ट्रात तर वारी असते तिथं ऑलरेडी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स मिळणार आहेत. तुमचा भक्तीचा उत्कट बिंदू तुम्ही गाठू शकता, त्या दरम्यान स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करू शकता. पण जिथे वारी नाहीये असे जे प्रदेश आहेत अख्ख्या जगातले, तिथे सुद्धा एक हिलिंगची भावना असेल, खूप पॉझिटिव्हिटी असेल, एक मनमोकळा संवाद साधला जाईल. एक थेरपी करण्यासाठी किंवा मेडिटेशन, प्रेयर्स, म्युझिक किंवा इतर काही क्रिएटिव्ह काम करण्यासाठी सुद्धा ते त्या एनर्जीज खूप मदत करणार आहेत. त्यामुळे जे काही फिलिंग्स येत आहेत त्या दाबून नाही ठेवायच्या आहेत. फक्त एकेकी भावनेच्या भरात जाऊन काहीतरी चुकीचे निर्णय पण नाही घ्यायचे आहेत, पण त्या फिलिंग्स एन्जॉय करायच्या आहेत आपल्याला. त्यामुळे ह्या वॉटर ग्रँड ट्राईनचा उपयोग करून आपण आपलं इमोशनल हिलिंग करू शकतो, खूप काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करू शकतो. म्हणजे जे कोणी आर्टिस्ट आहेत, म्युझिशियन्स आहेत त्यांच्यासाठी हा अस्पेक्ट खूप सुंदर आहे.
आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण ह्या ग्रँड ट्राईनमुळे मिळवू शकतो. 24 जुलैला शनी मीन राशीत वक्री होतोय 20व्या डिग्रीला आणि तो 10 डिसेंबर 2026 पर्यंत वक्री असणार आहे. आता नेपच्यून पण मीन राशीत ऑलरेडी वक्री गेलाय 7 जुलैपासून. म्हणजे 2 प्लॅनेट मीन राशीमध्ये वक्री जाणार आहेत आणि जेव्हा कुठलेही प्लॅनेट वक्री जातो तेव्हा त्याच्या ज्या सगळ्या एनर्जीज असतात त्या आपल्या इनवर्ड जात असतात. आपण खूप त्याच्यावर सखोल विचार करत असतो. तेव्हा शनी जेव्हा वक्री जातो तेव्हा आपल्या आयुष्यातले जे काही स्ट्रक्चर्स आहेत, जे वीक फाउंडेशनवर आहेत, बांधले गेलेले आहेत, त्याच्यामधल्या तो फटी दाखवायला लागतो, क्रॅक्स दाखवायला लागतो. आणि मग आपण आपल्या कमिटमेंट्स असतील, बाउंड्रीज असतील, म्हणजे नात्यांमधल्या मर्यादा असतील किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, याचा आपण पुन्हा एकदा विचार करायला लागतो. शनी जेव्हा मीन राशीमध्ये वक्री जातो तेव्हा आपल्याला असे प्रश्न पडतात की मी जी एम्पथी किंवा जी काही सहानुभूती दाखवतेय ते सहानुभूतीच आहे का मी ओव्हर सॅक्रिफाईस करतेय, किंवा एखाद्याला समजून घेताना किंवा नातं जपण्यासाठी मी ओव्हर सॅक्रिफाईस तर नाही ना करत आहे, किंवा एखाद्या परिस्थितीची किंवा एखाद्या व्यक्तीची मी गरजेपेक्षा जास्त जबाबदारी तर नाही ना घेते. म्हणजे कुठेतरी रियालिटी चेकबद्दल आपण विचार करतोय, किंवा माझ्या भावनिक किंवा स्पिरिच्युअल जगणं जे काही आहे त्याला पुरेसं डिसिप्लिन आहे का, हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला लागतात त्यावेळेस. जेव्हा दोघंही नेपच्यून जो आपल्याला स्पिरिच्युअलिटी पण देतो आणि इल्युजन पण देतो, आणि शनी जो आपल्याला डिसिप्लिन देत असतो, हे दोघंही जेव्हा मीन राशीत वक्री जात आहेत तेव्हा आपल्या भ्रामक कल्पना आणि रियालिटी किंवा आपली स्वप्न आणि वास्तव, आपलं कंपॅशन आणि मर्यादा, किंवा आपला जे काही श्रद्धा आहे ती आणि आपली प्रॅक्टिकल रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या सगळ्याच्या रिलेटेड हा संघर्ष जास्त असू शकतो, किंवा त्याच्यात कसा बॅलन्स आणता येईल ते जास्त महत्त्वाचं वाटायला लागेल. म्हणजे कुठे बाउंड्रीज वीक होत्या, कुठे रिस्पॉन्सिबिलिटीज अवॉइड केली होती किंवा जास्त घेतली होती, कुठे इल्युजनमध्ये, भ्रामक कल्पनेमध्ये राहत होतो, हे सगळे प्रश्न आपल्याला वक्री केलेला शनी विचारणार आहे. म्हणजे जुन्या कमिटमेंट्स असतील, इमोशनल बर्डन असेल, किंवा आपले हेल्थ रुटीन्स असतील, कामातल्या जबाबदाऱ्या असतील, किंवा नात्यातले लिमिट्स असतील, ह्या सगळ्या पुन्हा एकदा तपासायला लागणार आहेत. आणि ह्या दरम्यान त्या रिलेटेड काहीतरी लपलेली सत्य बाहेर येऊ शकतात, त्यातले विकनेसेस जे आहेत ते बाहेर येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात शनी जेव्हा वक्री जातो तेव्हा आपण अशी टप्प्याटप्प्याने पुढे गेलोय, प्रोग्रेस केली असं न होता आपण कदाचित एखादं पाऊल मागे जाऊन रिव्ह्यू करतो की हे सगळं आहे, याच्यात काही विकनेसेस राहिले नाही आहेत ना, काही फटी राहिल्या नाही आहेत ना, काही क्रॅक्स राहिल्या नाही आहेत ना, हे मजबूत होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आहे, त्या सगळ्या, म्हणजे हा ऑडिटचा पिरियड असू शकतो, असेसमेंटचा पिरियड असू शकतो, की जिथं जे काही लूपहोल्स आहेत ते सगळे घालवून आपण एकदा पाया मजबूत करायचा आणि मग पुढे जायचं, अशा रिलेटेड आपण रिव्ह्यू करत असतो. मग त्याच्यात काही अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणींना आपण पार करणं हाच त्या काळाचा उद्देश असतो. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असू शकते ती म्हणजे आपल्या स्पिरिच्युअलिटी, म्हणजे एखादी आपल्याला जर का खूप सिरियस साधना करायची असेल तर हा काळ खूप उत्तम असेल, कारण शनी आपल्याला रियालिटी दाखवणार आहे, एक डिसिप्लिन देणार आहे, आणि नेपच्यून आपल्याला एक क्लॅरिटी देणार आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. तर हा काळ साधनेसाठी खूप चांगला असू शकतो. 29 जुलैला मकर राशीमध्ये 12व्या डिग्रीला पौर्णिमा होणार आहे, आणि त्याच वेळी सूर्य आणि गुरुची तंतोतंत युती होणार आहे कर्क राशीमध्ये, आणि पौर्णिमा आणि सूर्य गुरुची युती हे एकमेकांना अपोजिशन मध्ये असणार आहेत, एकमेकांच्या समोरासमोर असणार आहेत. आता चंद्र त्यावेळेस मकर राशीत असणार आहे आणि तो प्लुटोच्या अगदी जवळ असणार आहे, म्हणजे युती म्हणायला हरकत नाही, इतका जवळ असणार आहे. आणि सूर्य आणि गुरु मात्र 12व्या डिग्रीवर एक्झॅक्टली एकमेकांच्या युतीमध्ये असणार आहेत. तर सूर्य गुरुची युती कर्क राशीत आहे, त्यामुळे इन जनरल आपलं घर, कुटुंब, अन्न, पाणी, जमीन आणि आपली इमोशनल सिक्युरिटी किंवा पब्लिक वेलफेअर हे विषय सगळे खूप महत्त्वाचे ठरू शकतात. वैयक्तिक पातळीवर बघितलं तर हा काळ आपल्याला घर, प्रॉपर्टी, आपले आई वडील, आपली मुलं किंवा आपल्या रूट्स जे काही आहेत, मुळं आहेत, त्याच्याशी संबंधित काहीतरी महत्त्वाचे निर्णय आपण घेऊ शकतो किंवा काहीतरी जाणीवा आपल्याला होतील. ह्या काळात आपल्या फिलिंग्स साधारणतः खूप अशा
जनरस असतील, आपण एकमेकांना सपोर्ट करू, एकमेकांना शुभेच्छा देऊ, एकमेकांना हील करण्याचा प्रयत्न करू, एक इमोशनल ग्रोथ असेल त्याच्यामध्ये. पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवलं पाहिजे की कर्क राशीतला गुरु कधी कधी आपल्याला ओव्हर एक्सपेक्टेशन पण देऊ शकतो, कधी कधी इमोशनल ड्रामा पण होऊ शकतो, की जास्त आपण इमोशनल होऊ शकतो, किंवा ओव्हर प्रोटेक्टिव्ह होण्याची पण वृत्ती जास्त येऊ शकते, किंवा भावनेच्या भरात खूप मोठी प्रॉमिसेस दिली आहेत असंही काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे दोन्हीची शक्यता आहे. आपण शक्यतो पॉझिटिव्ह साईडला इमोशन्स जाऊ द्यायचे आहेत. आणि मंडेन लेवलला म्हणजे जागतिक लेवलला बघितलं तर वेगवेगळ्या देशातल्या सरकार जे आहेत किंवा गव्हर्नमेंट जे आहेत त्यांच्याकडनं जनतेच्या भल्यासाठी, जनहितासाठी काही वेलफेअर स्कीम्स किंवा ॲग्रिकल्चरल किंवा फूड सिक्युरिटी, हाऊसिंग, एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ या रिलेटेड काहीतरी, किंवा लोकांच्या संरक्षणाच्या संबंधित अशा मोठ्या घोषणा केलेल्या दिसतील, किंवा एक नॅशनलिझम किंवा एक इमोशनल पब्लिक मेसेजिंग पण त्या दरम्यान वाढू शकतं. आता प्लुटो आणि पौर्णिमेचा चंद्र हे खूप जवळ आहेत, त्यामुळे हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते काय दाखवतं तर खूप डीप इमोशन्स असतील त्या, आणि त्या दरम्यान काहीतरी खोलवर दडलेलं जे काही आहे ते प्रकाशात येणार आहे, फोर्सफुली बाहेर येणार आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सरकार असतील त्यांचे, किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील, किंवा कॉर्पोरेशन्स असतील त्यांचे काहीतरी हिडन अजेंडाज, म्हणजे त्यांची काहीतरी लपवलेली जी काही हेतू असतील, सत्य असतील, ती उघड होऊ शकतात. आणि आर्थिक पातळीवर काही हिडन डेट्स ज्याला म्हणतो, फायनान्शियल करप्शन पण बाहेर येऊ शकतं, आर्थिक गैरव्यवहार पण बाहेर येऊ शकतो, बँकिंग मधले काहीतरी सिक्रेट्स काहीतरी हायलाईटमध्ये येऊ शकतात. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा सूर्य आणि गुरुची कर्क राशीत युती आहे तेव्हा लोकांच्या इमोशनल शक्ती खूप जास्त असणार आहे. लोकविरुद्ध सत्ता ही स्टोरी पुन्हा एकदा ड्रामॅटिकली बाहेर येऊ शकते. त्याची कारणं बघूयात आपण. भारताची जर का स्वातंत्र्याची पत्रिका बघितली तर ही जी सूर्यगुरुची युती आहे ती पत्रिकेतल्या बुधाशी पण युती करते, त्यामुळे राष्ट्रीय आवाज हा खूप मोठा असणार आहे, भारताचा आवाज मोठा असणार आहे. मग तो जनतेचा पण असेल आणि सरकारचा पण असेल. म्हणजे एखादी मोठी डिप्लोमॅटिक किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा कम्युनिकेशन रिलेटेड काहीतरी घोषणा होऊ शकते. भारत जगाशी स्ट्रॉंगली बोलणार आहे. आणि दुसरं म्हणजे भारताच्या जनतेचं जे काही रिॲक्शन असणार आहे ती खूप इंटेन्स असणार आहे, कारण पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो प्लुटो बरोबर भारताच्या बुधाला एक्झॅक्ट अपोज करतोय. त्यामुळे जे होईल त्यावर देशभरातनं इमोशनली इंटेन्स रिॲक्शन दिल्या जातील. हे कदाचित खूप असं डीपली टच करणारी घटना असणार आहे. त्यामुळे जनतेच्या रिॲक्शन पण खूप डीप आणि दिसून येणाऱ्या असतील. आणि तिसरं म्हणजे खूप डीप लेवलला ट्रान्सफॉर्मेशन पण घडणार आहे. आता हे सगळं जे घडतंय, कर्क रास जी आहे ती भारताच्या 3ऱ्या घरात आहे, आणि हे 3ऱ्या घरात हे सगळं घडतंय. आणि 3रं घर हे आपल्या शेजारच्या राष्ट्रांचं असतं, म्हणजे आपले जे शेजारी देश आहेत त्यांचं असतं. म्हणजे पाकिस्तान, चायना, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे सगळे त्यावेळेस फोकसमध्ये असणार आहेत. भारतासाठी कदाचित हे 2 महिने जुलै आणि ऑगस्ट, कारण कर्क राशीचा सीझन आहे, हे एक हिस्टॉरिकली टर्निंग पॉइंट असू शकतो. म्हणजे महत्वाचं काहीतरी इतिहासात एक पान लिहिलं जाईल भारताच्या, अशा काही घटना घडू शकतात. आता ही पौर्णिमा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणाला देणार आहे तर ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल्स असेंडंट, डिसेंडंट, IC आणि MC म्हणजे लग्नरास 7वं घर, 4थं आणि 10वं घर, ह्या ठिकाणी जर का तुमचे प्लॅनेट्स कर्क, मकर, कन्या आणि मीन या राशीमध्ये 8 ते 16 डिग्रीच्या दरम्यान असतील तर ही पौर्णिमा त्या लोकांना जास्त जाणवणार. जुलैचा उत्तरार्धाचा सारांश बघितला तर आपण ऑफिशियली ग्रहणांच्या सीझनमध्ये एंटर करणार आहोत. कर्क राशीतला गुरु सामान्य जनतेच्या भावना खूप जास्त स्ट्रॉंग करणार आहे, आणि त्यामध्ये देशप्रेम असेल, कुटुंबाबद्दलचं प्रेम असेल, वात्सल्य असेल, सेफ्टी, सिक्युरिटी अशा सगळ्या गोष्टी हायलाईट करणार आहे. 23 ते 25 जुलैच्या दरम्यान आपण एक इमोशनल रोलर कोस्टर राईड घेणार आहोत. आणि आषाढी एकादशीचा जो काही वॉटर ग्रँड ट्राईन असणार आहे तो आपल्याला फक्त स्पिरिच्युअल ग्रोथच नाही देणार आहे, तर तो आपल्याला इमोशनल हिलिंगसाठी पण खूप उपयोगी असणार आहे. आणि 29 जुलैला होणारी सूर्यगुरुची युती आणि
प्लुटो बरोबर होणारी पौर्णिमा पर्सनल लेवलला कुटुंबाविषयी आपल्याला काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यायला लावू शकते आणि भारतासाठी त्या दरम्यान जे काही घडेल त्यामुळे इतिहासात एक नवीन पान लिहिलं जाईल. तर कर्क राशीच्या या सगळ्या सीझनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.